पाहतात मुक्तिदाता न्यूज चॅनल। ॲडव्होकेट संपत स्थूल यांचं निधन। सरकारी वकील असणाऱ्या ॲडव्होकेट स्थूल यांचं आज दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी यवतमाळ येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झालं। आर्णे तालुक्यातील कुर्हा या गावातील ते रहिवासी होते। त्यांचे वडील डोमा पाटील हे अतिशय स्वाभिमानी आणि त्या काळातील सावकार म्हणून डोमा पाटलांची ख्याती होती। त्यांचे हे सुपुत्र होते। अतिशय स्वाभिमानी आणि आंबेडकरी चळवळीत अतिशय स्वाभिमानी बाणा असलेले आंबेडकरी चळवळीचे ॲडव्होकेट संपत स्थूल यांचे आज दिनांक 12 एप्रिल रोजी निधन झाले। ते सर्वप्रथम दिग्रस येथे त्यांनी आपली खाजगी व्यवसाय वकिली सुरू केला होता। त्यावेळी गणपती विसर्जनाच्या समोर नाचत असलेल्या तमाशाच्या विरोधात त्यांनी आर्ग्युमेंट केले होते। ते अतिशय सक्षमपणे होते। त्यानंतर ते सरकारी वकील म्हणून पुसद, मंगरुळपीर, वर्धा या गावी त्यांनी अतिशय सक्षमपणे शासकीय वकिली म्हणून काम पाहिले। शासकीय नोकरीमधून निवृत्त झाल्यानंतर ते यवतमाळ येथील उमरसरा या भागात स्थायिक झाले होते। त्यांच्या दीर्घ आजारानंतर त्यांचं आज दिनांक 12 एप्रिल रोजी निधन झालं। त्यांच्या जाण्याने आंबेडकरी समाजात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे। मुक्तिदातातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे।